नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग आहे कोकण, म्हणजेच की आम्ही निघालो आहे कोकणात. बिकॉज 2 डेज मिस्टरांना आहे सुट्टी, सो अचानक प्लॅन झाला कोकणाचा. तर आम्ही भुगाव मार्गे चाललो आहे, कारण आमचं फेवरेट प्लेस जेवणाचं शिवराय धाबा आहे. आम्ही खास कधी कधी जेवणासाठी इकडे येत असतो, कारण शिवराय धाब्याची क्वालिटी क्वांटिटी खूप छान आहे आणि त्यांनी ती खूप मेंटेन ठेवली आहे. बघू शकता त्यांचा ॲम्बिनियस कसलं छान आहे. सगळ्याच गोष्टी छान आहेत त्यांच्या. इवन आम्ही दरवेळेस येतो तेव्हा अख्खा मसूरच खातो आणि त्यांचा मसाल्याचा पावटा भात तुपातला असतो, प्युअर तुपातला. खूप छान आहे जेवण. नक्की एकदा व्हिजिट करा तिकडे, तुम्हालाही आवडेल. खास आम्ही त्यासाठी तिकडे व्हिजिट करत असतो. तर शिवराय धाबा म्हणलं की अख्खा मसूर आलाच, कारण की शिवराय धाबाचा अख्खा मसूर हा फेमस डिश आहे. त्यामुळे आम्ही आधी अख्खा मसूर मागवलं आणि त्यानंतर त्यांची त्या दिवशीची फेमस डिश होती पावटा भात. ते खाल्ली आणि मस्त आम्ही आमच्या कोकणकडे रवाना झालो. म्हणजे आमचा प्रवास पुढं चालू झाला. तामिनी घाट लागला, सगळे घाट लागले, पण मी त्या घाटात झोपून गेले होते बिकॉज मला ओमिटिंगचा त्रास होतो. ओमिटिंग होत नाही बट होतो त्रास. मग आमचा अशा तऱ्हेने प्रवास चालू झाला होता. खूप एन्जॉय केला घाटात. मी आणि वेद, आमच्यासोबत बारकं बाळ होतं, त्याचं नाव वेद आहे. आम्ही दोघं झोपलो होतो, बाकी सगळे जागे होते. अशा तऱ्हेने आम्ही कोकणात पोचलेलो होतो. आम्ही ॲक्च्युली लाडघरमध्येच रूम बुक केली होती, कारण की आम्हाला बीच साईड विला भेटला होता, त्यामुळे आम्ही तिथंच रूम बुक केली. 1 डे स्टे होता आमचा. रूमचं त्या विलाचं नाव होतं दीपसागर. दीपसागरमध्ये आमचा स्टे होता. आम्हाला खूप छान रूम भेटली. आम्ही एकच रूम घेतली होती चौघांमध्ये, बिकॉज 2 बेड होते आम्हाला अवेलेबल, त्यामुळे आम्ही एकच रूम घेतली. आणि 1 नाईटचा प्रश्न होता, त्यामुळे मग आम्ही एकच रूममध्ये होतो. पण खूप छान होतं आणि आम्ही बरोबर सनसेटच्या टायमिंगला तिथे पोचलो, त्यामुळे आम्ही मस्त मन फ्रेश झालं. एकतर कोकण म्हणल्यावर माहितीच आहे तुम्हाला, कोकण म्हणजे कोकण आहे. आणि तिथं गेलं एकदम मन फ्रेश झालं. आमचा उन्हाळा सगळा तिथे संपून गेला. पहिले आम्ही जाऊन बदलले, कपडे वगैरे चेंज केले आणि जाऊन फोटोशूट वगैरे मस्त केलं. आणि आमच्या वेदसाठी तर पहिल्यांदाच बीच होतं, कारण की तो फर्स्ट टाईम बीचवर आला होता. तो सगळं निरखून बघत होता. त्याला असं काहीतरी वेगळं वाटत होतं, त्यामुळे तो निरखून बघायचं चाललं होतं त्याचं. त्यांनी खूप एन्जॉय केला. म्हणजे लहान मुलांना पाणी खूप आवडतं हे त्याच्याकडनं मला कळलं. आणि हे सनसेट होतानाचा एक व्ह्यू आहे बघा. आणि परत आम्ही रात्री खूप फिरून दमलो, म्हणून मी आणि माझे मिस्टर गेलो मॅगी खायला. मस्त समुद्र समोर आणि आम्ही मागी खातानाचा मस्त व्ह्यू घेत होतो. खूप एन्जॉय केला. लाईफमध्ये नाही, ॲटलिस्ट वर्षातनं एकदा तरी माणसाने कोकणला जावं. आणि मस्त वेदचं मामासोबत खेळायचं चाललं होतं. मस्त एन्जॉय करत होता तो त्याची जर्नी. देन सेकंड डेला आम्ही ठरवलं की ब्रश वगैरे फक्त फ्रेश व्हायचं आणि खाली जाऊन बीचवरती फोटोशूट वगैरे करायचं, मस्त हे करायचं. हे बघा आमची रूमच्या समोरच समुद्र. वाव, काय व्ह्यू आहे. मस्त आम्ही सगळ्यांनी ब्रश वगैरे केलं आणि खाली जाऊन फोटो वगैरेच काढले पहिले, कारण की परत 12 नंतर, त्या दिवशी पौर्णिमा होती, त्यामुळे तर 12 नंतर पाणी चढणार होतं, त्यामुळे आधीच आम्ही फोटो वगैरे काढले. मस्त तिथला व्ह्यू बघत आम्ही सगळ्यांनी चहा एन्जॉय केला. चहा पिला, मस्त वेदसोबत खेळलो, एन्जॉय केले. आणि आमच्यामध्ये फक्त विशालदादांनीच राईड्स एन्जॉय केले. आम्ही फक्त फोटोशूट करण्यात बिझी होतो. चहा वगैरे झाला, मस्त सगळे खूप एन्जॉय करत होते. देन आम्ही त्यानंतर थोडेसे व्हिडिओज रील्स शूट केले, बिकॉज मला तर व्लॉग करायचाच होता, व्लॉग टाकायचाच होता आणि रील्स पण टाकायचे होते, त्यामुळं मी सुट्टी दिली नाही. प्रत्येक आउटफिटवर माझं रील्स फोटोज होतेच चालू. इथं माझा टाईमपास चालला होता, तेच कॅप्चर केलेलं. आम्ही खूप एन्जॉय केला. म्हणजे मला ॲक्च्युअलमध्ये बीचमध्ये पोहायला वगैरे आवडत नाही, पाण्यात फक्त फोटो काढायला आवडतं. आणि आम्ही कोकणात गेलो आणि मोदक नाही खाल्ला असं होईल का.
आहा काय तो मोदक आणि त्यावर तुपाची